रक्षाबंधनाआधीच अंगावर वीज पडली आणि राखीचा धागा तुटला. ईश्वरवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच काळाने घाला घातलाय. जीव वाचवण्यासाठी जन्मदात्या वडिलांनी मुलाला 2 किलोमीटर खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल झाले. पण रक्षाबंधनापूर्वीच बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही मनसुन्न करणारी घटना मुक्ताईनगर तालुक्यामध्ये घडली आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामांना सुरुवात केली. मुक्ताईनगर तालुक्यात आपल्या शेतात खुरपणीसाठी गेलेल्या तरुणावर वीज पडून तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल रविवारी सायंकाळच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपराळा येथे शेतीच्या कामासाठी शेतात गेलेल्या आई वडिलांसोबत त्यांचा मोठा भाऊ मयत ईश्वर शांताराम सुशीर वय 22 राहणार पिंपराळा तालुका मुक्ताईनगर हे पिंपराळा शिवारात असलेल्या शेतात खुरपणीसाठी गेले होते. रविवारी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सोबत विजाचा कडकडाट झाला. पावसात सुरुवात झाली, त्यामुळे सगळ्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर ईश्वर हा पुढे जात असताना त्याच्यावर वीज कोसळली व त्याचे पाय भाजले आणि तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी शेतात असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोठ्या भावाला आवाज दिला. तो ईश्वरजवळ पोचताच त्याने लहान भावाकडे बघून हंबरडा फोडला. तर वडिलांनी तात्काळ मुलाला वाचवण्यासाठी त्याला खांद्यावर घेत 2 किलोमीटर अंतरावर धावले. खांद्यावर घेऊन जाताना रस्ता नसतानाही त्यांनी अडचणीवर मात करत मुलाला खांद्यावर घेऊन 2 किलोमीटरचे अंतर कापले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत ईश्वरचा जीव गेला होता.